रमेश थोरात आज भीमा पाटस सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीच्या वतीनं आज भीक मागो आंदोलन आज पाटस या गावात विशिष्ट कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे। गेले 5 वर्ष ही निवडणूक केवळ भीमा पाटस कारखान्याने पैसे न भरल्यामुळं ती निवडणूक लांबत गेली। खरं निवडणूक ही कधीही जरी लांबली तरी तिथं प्रशासक लागतो, परंतु हा प्रशासक सत्तेचा गैरवापर करून तो लावला गेला नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्या सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे सत्वशील शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही या ठिकाणी लोकवर्गणी गोळा करायची आणि लोकवर्गणी गोळा करून तुम्हाला सांगतो आम्ही ही भीक मागण्याची म्हणजे परिस्थिती सभासदांच्या येईल असं कधी वाटलं नव्हतं, पण ती आली आणि आम्ही ती आता सुरू केलेली आहे। लोक आम्हाला भीक द्यायला तयार आहेत। आम्ही ती भीक गोळा करून आज निवडणूक आयोगाकडे ते पैसे सगळे भरून तातडीनं निवडणूक लावण्याचे आदेश त्यांच्याकडनं घेणार आहोत आणि म्हणून ते करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जय हिंद। काय का आता 10-15 लाख रुपये काहीतरी 15-1 लाख रुपये जमा झालीच वाटतं। आज होईल 1-2-3 दिवसात हो गावोगावी घेऊन जाणार आहे। प्रत्येक ठिकाणी असे पैसे गोळा होतील, काही अडचण येणार नाही आहे। त्याच्यात लोकांची इच्छा आहे। ही वेळ का आली? ही वेळ आता तुम्हीच आता सांगा आम्हाला। आता आम्हाला तर माहिती होतं की अशी वेळ येईल म्हणून। ही राज्यात आणि देशात मी पहिल्यांदाच असं पाहतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी 36 लाख रुपये देऊन लगेच कारखाना बंद केला, 36 कोटी देऊन लगेच कारखाना बंद केला। ही तर देशातली पहिलीच घटना असेल आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे। आज भीमा पाटस बचाव संघर्ष समितीची बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीच्या निमित्तानं निवडणुकीसाठी यात्रेच्या निमित्तानं निधी संकलनाचा आयोजन केलं होतं। खरं तर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही 2015ला झाली आणि त्यानंतर काही ना काही निमित्त निवडणूक पुढं ढकलण्यात आली, परंतु 11 वर्ष झालं निवडणूक अजून झालेली नाही। त्याच्यावर योग्य रीतीनं प्रशासकही नेमला नव्हता, परंतु आता कोर्टाने आदेश दिल्यानंतरसुद्धा भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक ते पैसे भरत नाही आहेत आणि म्हणून आज सर्व सभासदांकडनं निधी गोळा करून आम्ही निवडणूक आयोगांकडे हे पैसे जमा करणार आहोत आणि कारखान्याची निवडणूक लावणार आहोत। खरं तर इतिहासामध्ये लोकशाही पद्धतीनं जात असताना निवडणूक दर 5 वर्षांनं होणं अपेक्षित आहे, परंतु 11 वर्ष झाले तरी निवडणूक होत नाही याचा प्रश्न आम्हाला आहे आणि समोरच्यांनी त्याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे। आजच्या सभेमध्ये किती रुपये जमा झाले, निधी जमा झाला? साधारण आजच्या सभेमध्ये 15 लाख रुपये गोळा झालेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये पण काही लोक जाणार आहेत आणि साधारणतः आपल्याला निवडणुकीसाठी 40 लाख रुपये गोळा करणं अपेक्षित आहे। 20 लाख रुपये भरलेले आहेत आणि 60 लाख रुपये निधी आपल्याला निवडणूक आयोगाला जमा करावा लागतो। 30 लाख रुपये निधी कोणी भरला? तो कारखान्याने फार पूर्वी भरलेला आहे, पण त्याच्यानंतर तो अर्धवट भरल्यामुळे नक्की निवडणूक होणार नाही होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होते। फार काळ गेला, त्याच्यानंतर अनेक जनरल मीटिंग झाल्या, परंतु आता कोर्टानेच सूचना केलेल्या आहेत की निवडणुकीचे पैसे भरा, निवडणूक लावायला निवडणूक आयोग तयार आहे।